अध्याय 21 प्रारंभ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी अनंतवेशा, जय जयाजी विनाशा, जय जयाजी परेशा ब्रह्मांडाधीशा. नमो तुशी देवा, तू आपणास पतित पावन नाम खास सर्वदा आहे धरिलेस. याचा विचार करीगा पाप्यावरी प्रेम अमित, तुझे देवा असते सत्य. पापी जनांनी तुझं प्रथम महत्व आणिले कृपाळा. म्हणून माझ्या पातकासी पाहू नको हो ऋषिकेशी. दोणे येते जलापासी स्वच्छ होते म्हणून पतितांचा कंटाळा. करू नको रे घन निळा. काय भूमीने सावरीला दिले आहे टाकून. तूच पतित पावन, तूच पुण्य पावन. या दोन्ही दोषांपासून तुम्ही अलग सर्वदा. सूर्यनाशी तमाप्रत म्हणून का तो कष्टी होत. काही न करावे लागत तम नाचण्या रविशी. तम जो जो भेटण्या येई तो तो तेथे प्रकाश होई. अंधारत्व अवघे जाई त्याचे तमाचे नारायणा. पाप पुण्याची वासना तूच उपजविशी नारायणा. आपला रक्षणा मोठ्यापणा पापी तूच निर्मिशी. काही असो आता तरी चिंतारहित मजला करी दास गणू हा घ्यावा पदरी. हेच आहे मागणे तुझ्या वाचून मजप्रत नाही वशिला जगतांत. अवघेच तुझ्या हातात आहे की रे पांडुरंगा. श्रोते आता सावधान, हा कळसाध्याय परिसा पूर्ण तुमचे भाग्य धन्य धन्य. संतकथा ऐकत असा. एकविधा निष्ठा ज्याची जडली गजानन पदिसाची, त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय. बांधित असता मंदिर काम करी शिखरावर एक होता मजूर. हाताखाली गवंड्याच्या तो धोंडा देत मिस्त्रीला. एकाएकी झोक गेला, 30 फुटावरून पडला खाली घडी दगडावर. तो पडता लोकांनी पाहिला, जण म्हणती मेला मेला. उंचावरून खाली पडला, आता कशाचा आवाज येतो. परी घडले अगटित कोठेने लागले त्याप्रत जैसा चेंडू झेलितात तैसे त्याचे जाहाले सोपांचा हे ज्या परी. जन उतरती भूमीवर तेथे झाले त्याच परी. त्या मजुरा कारणे मजूर म्हणे लोकांना, माझा जेव्हा झोक गेला तेव्हा एकाने धरले मला. पडता पडता करास पाय भूमीसी लागता क्षणी, तो न दिसला मजला गोनी. हे वृत्त ऐकोनी लोक अवघे आनंदले. अभिश्राप कोणाचा समर्थना घेतीसाचा हा योग पडण्याचा. दैवानेचा आला तुझं या तुझ्या पडण्याने स्पर्श केला समर्थाने. तुझ्या करा कारणे ऐसे भाग्य कोणाचे. असो एक बाई रजपुताची जयपुराहून आली साची. बाधा होती भूताची तया अबले कारणे. तिसे जयपूर ग्रामाला दत्तात्रयांचा दृष्टांत झाला. तू या रामनवमीला जाई शेगावा कारणे. तेथे संत जागती ज्योत श्री गजानन सद्गुरुनाथ ते या तुझ्या पिशाच्या प्रतमुक्ती देतील निसंशय. या दृष्टांते करून आपल्या 2 मुलांचे घेऊन रामनवमीसाठी जानबाई आली शेगावा. प्रतिपदेपासून भला उत्सवासी आरंभ झाला. अफाट समुदाय मिळाला. नवमी श्रोते शेगावी. काम सभा मंडपाचे चालले होते तेथे साचे. खांब मोठे मोठे दगडाचे उभे केले असती. 1.5 फूट जाडीचा, 5 फूट लांबीचा. प्रत्येक खांब दगडाचा ऐसे होते कितीतरी. उत्सवाच्या निमित्त भले खांब भक्तांनी बंद केले. खांब होते बसविलेले नुसते. मात्र ते ठाई श्रीरामाचा जन्म झाला. प्रसादासाठी लोटला जनांचा तो समुदाय भला. तो नमसी वर्णवे त्या गर्दीत ही बाई उभी खांबास एका ठाई एका पायी होते. तिला सोसली नाही गर्दी ती यत्किंचित. म्हणून खांबाच्या आश्रया गेली निर्भय व्हावया. गर्दी ती चुकवावया. परी झाले विपरीत. तोच खांब कोसळला, तिच्या शरीरात पडला. तो पाहता लोकाला ऐसे वाटू लागले तिचा बहुतेक गेला प्राण. ही बाई कोठील कोण. लहान मुले दिसती 2 खांबाखाली येदवा. 10-20 जणांनी खांब काढिला. अंगावरून पाणी मुखात घालून लोबोकडे पाठविले. ही लोबो डॉक्टरीन शस्त्रविद्येत अति प्रवीण. ही जातीने ख्रिश्चन भक्त येशू ख्रिस्ताची. तिने या रजपुतिनीला रीतीप्रमाणे उपचार केला. लोबो म्हणे ना लागला मार हिला कोठेच. हे आश्चर्य खरोखर. खांब दगडाचा होता थोर. त्याच्या खाली शरीर सुरक्षित राहावे कसे. आश्चर्य वाटले लोकांना. प्राणबाईचा वाचला हा जो काही प्रकार झाला तो घडला इतुक्यास्तव. खांब पाडून अंगावरी भूत जे होते शरीरी त्या भूतास मुक्ती खरी दिदली त्या गजानने. बाई होऊन पूर्ववत गेली. जयपूर शहराप्रत नांदू लागली आनंदात. ऐसा प्रभाव स्वामींचा. ऐसेच एका उत्सवासी नाईक नवऱ्याच्या मस्तकासी सोडीत असता मंडपासी लाकडी गोल पडला हो. तोही गोल थोर होता. परी स्वामींची अगाध सत्ता. कोठेही न आघात होता. नाईक नवरा वाचला. पुत्र कृष्णाजी पाटलाचा, रामचंद्र नावाचा परमभक्त समर्थाचा. एक असे शेगावी एके दिवशी त्याच्या घरी येते झाले साक्षात्कारी. ऐन दुपारच्या अवसरी गोसाव्याच्या रूपाने. भूक लागली मला देखा, अन्न काही देता का असे म्हणून मारिली हाका. रामचंद्र पाटला ते पाटील मूळचा भाविक त्यासी वाटले कौतुक. गोसाव्याचे ऐकून हाक दारामाजी पातला निरखून पाहता गोसाव्यासी. तो ते असावे पुण्यराशी स्वामी गजानन निश्चयसी. ऐसे त्याला वाटले. गोसाव्याचा धरून हात आला घेऊन घरात. दिला बसण्यास पाठ. पूजा केली पायांची. गोसावी म्हणे पाटलाला, आज मी मुद्दाम आलो मुला काही तुझं सांगण्याला. ते तू ऐके मना पूर्ण कर्जाची न चिंता करी ते फिटून जाईल निर्धारी. अरे उन्हाळ्यात गोदावरी थोडी कोरडी पडत असे तैसाच हाही प्रकार संपन्नतेचा येईल. पूर कृपाघण वर्षल्यावर श्रीहरीचा समज हे. उष्टे माझे जे ठाई पडेल बापा ते ठाई. कशाचेही कधी काही कमी नाही पडणार. आण ताट वाढून सुग्रास देई भोजन. मर्जी असल्या पांघरून घाल एखादे अंगावरी.
पूजा अन्न दक्षिणा याचकासी दिल्या जाणा ते पावते नारायणा, हे विषयी शंका नसे. परी तो याचक आधी पाहिजे शुद्ध दे. त्या वाचून हे कौतुक होणार नाही कधीही. आणले ताट वाढून गोसावी जेवला प्रेमाने. 5 रुपये पाटलांनी दक्षिणा ठेवली त्याच्या करा. तै गोसावी म्हणाला, ही दक्षिणा नको मला, तू पाहिजे कारभार केला गजाननाच्या मठात. 30 दक्षिणा मागण्यासी मी आलो तुझ्यापासी. ती आनंदे देई मसी, म्हणजे कल्याण होईल. समर्थ सेवेची दक्षिणा देऊन तुष्टवी माझ्या मना. योग्यत मनुष्य तुझ्या विना कोणी न येथे सांप्रत. तुझी कांता आजारी वरचेवरी पडते जरी, तीही होईल बापा बरी. ही दक्षिणा दिल्याने बोला तुझ्या पुत्रावत. त्याच्या कंठी एक ताईत बांधितो, म्हणजे चेटूक भूत याची न बाधा होय त्यासी. का की ही जमेदारी कठीण आहे भूमीवरी. पाण्याशीच पाणी वैरी ये ठाई होत असे. पाटीलकीचे तुझे वतन, हे वाघाचे पांघरून त्याचा उपयोग करणे जाण. अति जपून रामचंद्रा. द्वेषी मन असू नये, सन्नितीला सोडू नये, राजाविरुद्ध जाऊ नये उगीच भलत्या कामात. साधू कोण संत कोण हे पहावे शोधून, दांभिकाच्या नादी जाण कदापिही लागू नये. ही व्रते पाळल्यास तुझा ऋणी श्रीनिवास होईल या वचनास. असत्य माझ्या मानू नको. आय पाहून खर्च करी दंबाचार कधी नवरी. साधू संत येता घरी विनमुख त्याला लावू नये. अपमान खऱ्या संतांचा झाल्या कोप ईश्वराचा होत असे बापासाचा. संत चरणी प्रेमाधरी आपल्या वंशजाचे उणे पाहू नये. कदा म्हणे सोयऱ्या धायऱ्या करणे, समयानुसार मान द्यावा. कोप असावा बाह्यातकारी, दया असावी अंतरी. जैसे का ते फणसावरी काटे आत गोड गरे. मी तुझ्या पाठीस आहे जाण रात्रंदिवस. ताईत बांधून कंठास गोसावी जाऊ लागला. दाराबाहेर जाता भला अंतर्धान पावला. पाहता पाहता झाला दिसेनासा रस्त्यात. पाटील अवघ्या दिवसभर मानसी करी विचार, हा गोसावी कोणीही तर नसावा असे वाटते. श्री गजानन स्वामी मला आले उपदेश करायला. घेऊन गोसावी वेशाला हे आता उमजले. रात्री स्वप्नी येऊन संशय केला निरसन ऐसे. स्वामी गजानन भक्त बसल खरोखरी. श्री गजानन चरित्र तारक असोनी परमपवित्र. अनुभव येण्या मात्र सबनिष्ठा पाहिजे. या ग्रंथाची अवतरणिका देतो. आताही तुम्ही ऐका. वेळ उगा दौडू नका, पूर्ण व्हावे सावधान. प्रथमाध्यायी मंगलाचरण, देवगुरूंचे वंदन. केले पुढे निवेदन गजाननाच्या पूर्वचरिता. माघ मासी सप्तमीसी समर्थ आले शेगावासी. देवीदासाच्या सदनापासी दिसते झाले प्रथमतः. बंकटलाल दामोदर 2 होते चतुर्नर. त्यांनी परीक्षा अखेर केली गजाननाची. कथा द्वितीयाध्यायात येणेपरी आहे. सत्य गोविंदबुवाच्या कीर्तनात महाराज येऊन बैसले. पितांबर शिंप्याला रस्त्यात चमत्कार दाविला. बंकटलालाच्या घराला महाराज गेले शेवटी. कथा तृतीयाध्यायाला गोसाव्याने नवस केला गांजाचा श्री समर्थाला. पाजण्याचा विबुध हो त्याची इच्छा पुरविली. प्रथा गांजाची पडली तेथ पासूनी भली. शेगावचे मठात जानराव देशमुखाचे गंडांतर टाळिले साचे. देऊन तीर्थपायांचे आपुले ते स्वामींनी. मृत्यूचे ते प्रकार तेथे कथिले सविस्तर. विठोबासी दिला मार ढोंग करीतो म्हणून. कथा चतुर्थाध्याय ठाई येणे रीती असे पाही. जानकीरामे दिला नाही विस्त चिलमी कारणे. किडे पडले चिंचवण्यात अन्न गेले वाया सत्य. सोनाराने जोडून हात केली विनंती समर्थाला. त्याचा अपराध क्षमा केला. पूर्ववत केले चिंचवण्याला. जानकीराम भक्त झाला ते दिवसापासून. होते 2 काणवले उतरंडीसी ठेवलेले. तेच समर्थे मागितले खाया चंदू मुकिंदासी. चिंचोलीच्या माधवाला यमलोक दाऊन मुक्त केला. शिष्य हाते करविला थाट वसंत पूजेचा. कथा पंचमाध्यायात महाराज पिंपळगावात बसले शंकराच्या मंदिरात पद्मासन घालून. या गुराख्यांनी पूजा केली. गावची मंडळी तेथे आली. महाराजांशी घेऊन गेली पिंपळगावा कारणे. हे कळले व्यंकटलाला. तो पिंपळगावास गेला महाराजांशी आणण्याला. परत शेगावा कारणे. समर्थासी आणिले परत. काही दिवस राहून तेथ पुन्हा गेले अकोलीत. भास्करासी तारावया कोरड्या ठणठणीत विहिरीला. जिवंत झरा फोडीला. एका क्षणात आणिले जला त्या कोरड्या विहिरी ठाई. भास्कराची उडवली भ्रांती. घेऊन आले तयाप्रती शेगावास गुरुमूर्ती. ही कथा पंचमात षष्टाध्यायी ऐसी. कथा पंकटलाले सद्गुरुनाथा मक्याची कंसे खाण्याकरिता नेल्या आपुल्या मळ्यात. गांधील मशा उठल्या तेथ. लोक होऊन भयभीत पळू लागले असती सत्य. जीव आपला घेऊनी बाधा गांधील माशाची. महाराजांना झाली साची. घेतली असं शिष्यत्वाची परीक्षा बंकटलालाची. नरसिंगजीस भेटण्याला स्वामी गेले अकोटाला. जो नरसिंगजी होता भला शिष्यकोच्छाल्लीचा. काही दिवस राहिले अकोटा माझी भले. नरसिंगजीसी हितगुज केले. बंधू आपुला म्हणून चंद्रबागेच्या तिरी. शिवरग्रामाभितरी कृपा व्रजभूषणावरी. केली असे जाऊन मारुतीच्या मंदिरात. श्रावण मासाच्या उत्सवात समर्थ आले राहण्याप्रत. येथे षष्टमाची पूर्तता. गावीची पाटील मंडळी अवघी आडदांड होती भली. हमेशा होई बोलाचाली त्यांची समर्थाबरोबर. हरिपाटला सवे भले. महाराज कुस्ती खेळले. मल्लविद्येचे दाविले प्रत्यंतर बहुताला. उसाचा चमत्कार दावूनी असाचार अभिमानाचा परिहार केला पाटील मंडळीच्या. भिक्या नामे दिला सूत खंडू कडताजी पाटला प्रत. आम्रभोजनाचे व्रत चालवण्यास कथिले पाटलाला. ऐशा कथा सप्तमाध्यायी. कथन केल्या आहेत पाही. निष्ठा समर्थाच्या ठाई जडली पाटील मंडळींची. कथा आहे अष्टमात. दुफळी पाटील देशमुखात. अर्ज दिला सरकारात. महाराणी विरुद्ध पाटलाच्या. खंडूवरी बालंट आले ते समर्थांनी नासिले.
निर्दोष सुट्टे झाले. खंडू पाटील खटल्यातून तैलंगी ब्राह्मणाला वेद म्हणून दाखविला. आपण कोण हा कळविला. सहज लिहिल्याने समाचार. कृष्णाजीच्या माळ्याशी महाराज राहिले छापरासी. मंदिराच्या सानिध्याचे चंद्रमौळी हराच्या. ब्रह्मगिरी गोसाव्याला अभिमान रहित केला. नयनन छिंदंती श्लोकाला रहस्यासह सांगून जळत्या पलंगाच्या वर महाराज बसते झाले स्थिर. न जाळे वैश्वानर केव्हाही खऱ्या संताला. कथा नवमाध्यायाला. द्वाड घोडा शांत केला. खून नवस करणाऱ्याला दिली असे गांजाची. दास नवमीचे उत्सवासी. समर्थ बाळापुरसी घेऊन आपल्या शिष्यांशी बाळकृष्णाच्या घरा गेले. बाळकृष्णा लागून करविले समर्थाचे दर्शन. संशयरहित केले मन. तया रामदास्याचे दशमाध्यायी सुरेख अमरावतीचे कथानक. उपरती झाली पुरी देख. तेथे बाळाभाऊला गणेशप्पा चंद्राबाई यांनी अर्पिला संसारपायी. भावभक्तीने लवलाई श्री गजानन स्वामींच्या. गणेशदादा खापर्ड्याला शुभ आशीर्वाद दिला. छत्रीने मारून बाळाला परीक्षा त्याची घेतली. द्वाड गाय सुकलालाची अति गरीब केली साची. दांभिक भक्ती हुड्याची कशी ती कथन केली. एकादशाध्यायी कथन. भास्करासी ढसला श्वान आले त्र्यंबकेश्वरी जाऊन. गोपाळदासास भेटले जामसिंगाच्या विनंतीस देऊन. मानाड गावासी येथे झाले पुण्यराशी श्री गजानन महाराज. निजधामा भास्कर गेला त्याचा देह ठेविला. द्वारकेश्वरा सनिध भला. सतीबाईची शेजारी आज्ञा केली कावळ्याला. तुम्ही न यावे या स्थला. वाचविले जणू गणू जवऱ्याला. सुरुंग उडता विहिरीत. शेठ बच्चूलालाची कथा द्वादशाध्यायी साची. मूर्ती निरीक्षपणाची प्रत्यक्ष होते महाराज. स्वामींची वस्त्र नेसला पितांबर शिंपी कोंडोलीला. स्वइच्छेने येता झाला परमभक्त होता जो. पितांबराने कोंडोलीसी. बळीरामाच्या शेतासी वटलेली आंब्यासी पाने फळे आणविली. पितांबर राहिला कोंडोलीत. तेथेच झाला समाधीस्थ. नवा मठ झाला स्थापित शेगावी समर्थ इच्छेने. विचार करून मानसी बसून रेतीच्या गाडीसी. महाराज नव्या मठासी आले जुन्या मठातून. जामसिंगाने मुंडगावाला नेले गजानन स्वामीला. पर्जन्याने घोटाळा भंडाऱ्याचा केला असे. जामसिंगाने आपुली इस्टेट समर्था अर्पिली. पुंडलिकाची निमाली गाठ प्लेगाची श्रीकृपे. कथाभाग 13व्याचा महारोग गोसाव्याचा. हरण गंगा भारतीचा केला असे गजानने. बंडू तात्याचे भाग्य आले. भूमीत धन सापडले. कर्जापासून मुक्त केले समर्थाने निजकृपे. नर्मदेच्या स्नानास सोमती अमावस्यास नौका फुटता छिद्रास आत लाविला नर्मदेनी. विडा माधवनाथाला शिष्या हाती पाठविला. या कथा 14व्याला वर्णिल्या असती साकल्ले. अध्याय तो 15वा शिवजयंतीचा आहे. भरवा आले अकोले नामक गावा. टिळक बाळ गंगाधर बाकरी प्रसाद पाठविला. कोलटकराचे हस्ते मला. मुंबईत लोकमान्याला ग्रहण कराया कारणे. श्रीधर गोविंद काळ्याचं करते झाले उपदेश. नको जाऊ विलायतेस येथेच आहे सर्व काही. कथा याच्या 16व्यासी. पुंडली कंचन गावासी जाता निवारिले त्यासी. येऊन या स्वप्नात पादुकांचा प्रसाद त्याला जामसिंग हस्ते पाठविला. कवराच्या भाजी भाकरीला ग्रहण केले आनंदे. छरा तुकारामाचा कानामधून पडला साचा. ह्या अशा कथांचा समावेश 16व्यात. 17व्यात कथा सुरस विष्णूच्या घरास. जाया मलकापुरात समर्थ निघाले गाडीतून. नग्न फिरती म्हणून खटला भरला पोलिसांनी. केवळ अहमपणा आणि सत्पुरुषाचे त्रास द्या. मेहताबशा साईला पाठवून दिलेत पंजाबाला. हिंदू यवनांविषयी केला कडकडीचा बोध त्यासी. बापूरावाच्या कांतेसी भानामती न मानिसाची. भेड गंगा भागीरथीसी झाली अकोटी विहिरीत. कथा बायजा माळणीची 18व्या माझीसाची. कवर डॉक्टराच्या फोडाची. कथा यात ग्रंथीत असे. महाराज गेले पंढरीला घेऊन अवघ्या लोकाला. तेथे बापूंना काळ्याला दर्शन हरीचे करविले. कवठे बहादूरचा वारकरी मरीने झाला आजारी. त्याच घटके माजारी समर्थाने बरे केले. एका कर्मठ ब्राह्मणाला श्वान उठून मेलेला दाऊन त्याचा गलित केला. कर्माभिमान श्रोते हो. कथा 19व्यासी. दिला काशीनाथ पंतासी. आशीर्वाद तो अतिहर्षी. तो येता दर्शना. गोपाळमुख इंदबुटी भला. नागपुरासी घेऊन गेला. श्री गजानन स्वामीला आपुल्या गेहा कारणे. त्याच्या मणी ऐसा हेत महाराज ठेवावे नागपुरात. परी हरी पाटलांनी या परत आणले समर्थ शेगावी. धार कल्याणचे रंगणात साधू आले भेटण्याप्रत. समर्थाचे शेगावात ऐसे आणि कितीतरी. श्री वासुदेवानंद सरस्वती. जो कर्ममार्गाची प्रत्यक्ष मूर्ती दृष्टादृष्ट होता नुसती. आनंद झाला उभयंता ते. तेव्हा बाळाभाऊला जो का होता संशय आला तो समर्थांनी निवटिला. करून या उद्देश केले खड्यांचे संरक्षण गाढवांचे पासून. समर्था मारिता आले मरण. नारायणासी बाळापुरी. गजाननाच्या कृपेभरे जाखड्याचे लग्न झाले. कपिलधारासी दिले दर्शन निमोण कराला. तुकारामे आपुला पुत्र समर्था वाहिला. नारायण नामे भला सेवा करावा या कारणे. पंढरीत जाऊन विठ्ठला ते विचारून महाराज आले परतून शेगावा कारणे. पुढे भाद्रपद मासासी ऋषीपंचमीच्या पुण्य दिवशी आधोणी कालाचा हा ऋषी समाधीस्थ झाला. 20व्या माझी इतर श्रींची समाधी झाल्यावर जे का घडले चमत्कार त्यांचे वर्णन केले असे. जे जे भाविक भक्त कोणी त्यांना त्यांना अजूनही दर्शन देती कैवल्यदानी. त्यांच्या इच्छा पुरवून आता हा 21वा अवघ्या कथेचा कळस भरवा. हा अवघ्यांचा लेखावा तुम्ही सार श्रोते हो. प्रत्यक्षापरी प्रकार येथे होती वरच्यावर. म्हणून म्हणणे आहे सार अवघ्यांचे या अध्याया. वर्गणीच्या जोरे भले. समाधीचे काम झाले. मनापासून भक्त झटले.
वर्गणी गोळा कराया ऐसे भव्य सुंदर कामकोठेन भूमीवर धर्मशाळा चौफेर चौबाजूंनी बांधिल्या. या भव्य कामाला बहुतांनी हात लाविला. त्यांची नावे तुम्हाला सांगता ग्रंथ वाढेल. मुख्य जे होते त्यातून त्यांची नावे करीतो कथन. कुकाजीचा नंदन, हरी पाटील नाम ज्याचे, सांगवी गावचा बनाजी, उमरीचा तो गणाजी, बटवाडीचा मेसाजी, लाडेगावचा गंगाराम, भागू नंदू गुजाबाई, अकोल्याची वणाबाई, सुखदेव पाटलाची ती आई यांनी हजारो रुपये दिले. पाटील रामचंद्र कृष्णाजी दुसरा, दत्तू भिकाजी पळसखेडचा, सुखदेवजी मार्तंड गणपती शेगावचा, बालचंदाचा रतनलाल, पंचगवांचा दत्तूलाल, त्याच गावीचा बिसनलाल, अंबरसिंग टाकळीचा, किसन बेल मंडळेकर, विठोबा पाटील चावरेकर, हसनापूरचा राहणार गंगाराम नाम ज्याचे. या दानशूरांनी मोठमोठ्या रकमा देवणी केली. मठाची उभारणी, भक्तिस्तव, समर्थाच्या कोठ्या, कचेरी, स्वयंपाकघरे सोपे उत्तम प्रकारे बांधिले असते. साजिरे समाधीच्या चौफेर लोकांनी ज्या देणग्या दिल्या त्या बांधकामी जिरून गेल्या. परिपुष्कळ गोष्टी राहिल्या बांधण्याच्या अवशेष. त्यासाठी युक्ती केली. वर्गणी जमवण्यासाठी भली योजना ती अशी झाली ती ऐकावी बुध हो. बसविला शेष साऱ्यावर समर्थाचा धार्मिक कर. कोणासी न करता जोर रुपयामागे एक आणा. तैशीच बाजारपेठेशी धान्य अथवा कपाशी जी येईल विकायाची पट्टी बसवली. त्यावर गाडी मागे अर्धा आणा. हर्ष वाटे देताना का की समर्थांच्या चरणा निष्ठा होती सर्वांची. समाधीपुढे स्वाहाकार होऊन गेले अपार. परी त्यातून मोठे 4 श्रुत झाले. शतचंडीचे अनुष्ठान ब्राह्मणाच्या करवी जाण केले आदरे करून किसनलाल शेटजीने. अनुष्ठान शतचंडीचे करणे अति अवघड साचे. अधिक न्यून खपायाचे जगदंबे कालिकेस. काही चुकता विधानात तात्काळ होते विपरीत. काम्य अनुष्ठानाप्रत विधी चौ बाजूंनी. वडील किसनलालचा बंकटलाल नावाचा भक्त होता. समर्थाचा एकनिष्ठ पहिल्यापून. पूर्ण आहुतीच्या दिवशी त्या बंकटलाल भक्तासी व्याधी उद्भवली शरीरासी. प्राणांताचा समय आला. लोक गेले घाबरून. म्हणती हे काय आले विघ्न. शतचंडीचे अनुष्ठान करता विपरीत व्हावे का. बंकटलाल म्हणे पुत्रासी भिवू नकोस मानसी. माझा तारिता पुण्यरसी समाधीसी बसलासे. तो अवघे करील बरे. नका हो बावरे. पूर्ण आहुतीचे काम सारे घ्यावे सशास्त्र उरकून. माझा स्वामी गजानन येऊ न देई कदा विघ्न. भक्तांचे करण्या संरक्षण मुळीच बसला येथे तो. तेच पुढे सत्य झाले. व्याधीचे स्वरूप मावळे. एका बाईचे निमाले भूत शतचंडी तया. बनाजी तिडके सांगवीकर त्यांनी केला स्वाहाकार. कसुऱ्याची राहणार गुजाबाई नामजीचे. सापडगावीचा वामन शामरावचा नंदन यांनी एक यज्ञ केला समाधीच्या पुढे. ऐसी धर्मकृत्य कितीतरी झाली समर्थासमोरी. खरे खरे साक्षात्कारी श्री गजानन महाराज. यावत कालपर्यंत लोक होते निष्ठावंत. तावत कालपर्यंत वराड होता सुखी बहु. जसजशी निष्ठा कमी झाली तो विपन्न दशा आली. औदसेने घातली माळकंठी वराडाच्या. विपुल पिकणे टाकिले काश्यपीने पहा भले. नवे वाहू लागले वारे सर्व वराडात. वराडाचे ऐसे दैना समर्थासी पाहावेना. म्हणून घेतले आपणा कोंडोणी त्यांनी जलात. 30 फुटापासून पाया आणीला भरून. तेथेच काही जीवन निर्माण व्हावे श्रोते हो. म्हणून ऐसे वाटते राग आला समर्थाते. म्हणून त्यांनी जला ते भोवती केले निर्माण. सुख संपन्न पहिल्या परी वराड भावा निर्धारी. ऐसे चित्तांत असल्या जरी या वराडी जनांच्या तरी त्या अवघ्या जनांनी श्री गजाननांच्या चरणी पूर्वत निष्ठा ठेवून सुखा लागी अनुभवावे. ऐसे जरी करतील तरी याही पेक्षा येईल वराडाचे बिकट काळ. याचा विचार करा हो. गजाननपदी निष्ठा ठेवा. सुख अनुभव सर्वदा घ्यावा. कुतरकासी मुळी न द्यावा ठाव आपुल्या मानसी. या गजानन रूप जमिनीत जे जे काही पेराल सत्य ते मिळणार आहे. परत बहुत होऊन तुम्हाला दाणे टाकिल्या खडकावरी त्यांची न रोपे होती खरी. याचा विचारांतरी सर्व काळ करा हो. कंटाळा संत सेवेचा ज्या ज्या प्रांता येत असाचा. त्या त्या प्रांती दुष्काळाचा प्रादुर्भाव होत असे. धर्मश्रद्धा ही वागीण गेल्या मनरूपी दरीतून दुर्वासनेचे कोलेदान येऊन बसतील ते ठाया. भक्ती शुचिरभूत अंगणा अभक्ती वारांगणा. तिच्या नादी लागल्या जाणावी. विटंबनाचं सर्वत्र. सन्नितीला सोडू नका. धर्मवासना टाकू नका. शत्रू न माना एकमेका तरीच शक्ती वाढेल. ऐसे तुम्ही वागल्याचे येथील चांगले दिवस. या वराड प्रांतास हे कधीही विसरू नका. एकदा तरी वर्षातून घ्यावे गजाननाचे दर्शन. एकदा तरी पारायण करा गजानन चरित्राचे. हा 21 अध्यायांचा श्री गजानन विजय नावाचा नैवेद्य. 21 मोदकांचा गजाननासी अर्पा हो. वा हे अध्याय साचार माणा. 21 दुर्वांकुर पारायण रूपे निरंतर व्हाव्या गजाननासी. सद्भाव जो मानवाचा तोच दिवस चतुर्थीचा. प्रेमरूपी चंद्राचा उदय झाला पाहिजे. मग या ग्रंथाचे अक्षर एक एक हे दुर्वांकुर. अर्थशब्दाचा साचार मोदक समजावी बुध हो. ती अर्पुण गजानना. पारायण रूपी पारणा साधून घ्यावा कराना. वेळ आता थोडं काही. हा ग्रंथ न कादंबरी ती गजाननाची लीला खरी. येथे जो विश्वास धरी तो बुडेल निसंशय. श्री गजानन स्वामी चरित जो नियमे वाचील सत्य त्याचे पुरतील मनोरथ गजानन कृपेने. हे गजानन चरित्र भागीरथी कथा या तोये निश्चिती. महाराष्ट्र ओव्या तयावरती लहरी समजावी बुधो. वा कल्पवृक्ष हे स्वामी चरित. शाखा अध्याय तयाप्रत. पद्मरचना हीच सत्य पालवी या वृक्षाची. जो या ग्रंथी ठेवील भाव त्यासी पावेल स्वामीराव. संकटी त्याच्या घेईल धाव. रक्षण त्याचे करावया. हा ग्रंथ केवळ चिंतामणी. चिंतेले फळ देईल जाणी. दृढतर विश्वास असल्यामणी. हे मात्र विसरू नका.
जेथे गजानन चरित्राचा पाठ होईल नित्य साचा तेथे लक्ष्मीचा चिरकाल तेथे लक्ष्मीचा चिरकाल होईल हो. दारिद्र्यासी मिळेल धनुरोग्यासी आरोग्य जाण. साध्वी स्त्रीचे वांजपण फिटेल त्याच्या वाचने. निपुत्रिकासी होईल पुत्र निष्कपटी मिळेल मित्र. चिंता न राहील अणु मात्र या ग्रंथाच्या वाचका. दशमी एकादशी द्वादशीला हा ग्रंथ जो वाची भला अनुपम येईल भाग्य त्याला. श्री गजानन कृपेने गुरुपुष्य योगावरी जो याचे पारायण करी. बसून एका आसनावरी राहून यशुचिरभूत त्याच्या अवघ्या मन कामना खचित होतील पूर्णदाना. कसल्याही असो त्यातना त्याच्या निरसतील. जेथे हा राहील ग्रंथ तेथे न कदा येई भूत. लागणं साधे यत्किंचित तेथे ब्रह्मसंबंधाचा. ऐसे याचे महत्व या भाविकाला प्रचित कुटील. दुष्ट दुर्जनापद यांचा अनुभव येणे नसे. माणसाची योजना राजहंसासाठी जाणा. तैसे हे संत सज्जना मानसस्वामी चरित. पूर्वकाली ज्ञानेश्वर मीरा मेहता कबीर नामा सावता चोखा महार गोरा बोधला दामाजी. उंबरखेडी ऐनाथ सखाराम अंबळनेरात वा देव मामलेदार यशवंत वा हुमणावादी माणिक प्रभू. तेवीस ह्या वराडात गजानन स्वामी सद्गुरुनाथ फरक नाही यत्किंचित त्यांच्यामध्ये हो. आता हीच विनंती तुम्हा अवघ्या भाविकांप्रती अत्यंत सुदैवी प्रीती. श्री गजाननाचे चरणी म्हणजे तुमची एरझार जन्मवृत्तीची साचार होऊन या व्हाल पार दुस्तर भावामधुनी. आता स्वामी दयाघाना तुला येऊ माझी करुणा. दास गणूच्या यातना सकल निवारी कृपेणे. मी तुझा झालो बाट मार्गदावी मला नीट. दुर्वासने जाई येऊ वीट. चित्ता माझी दयाळा आमरण वारी घडो. संत चरणी प्रेमा जडो. अक्षयीचा वाज घडो. श्री गोदेच्या तीराला प्रसंग याचना करण्याचा मशी नको. आणून साचा समर्थ दासगणूचा अभिमान व्हावा मानसी. मी सकल संतांचा चरण रज माझी राखाला तुम्ही लाज. हेच मागणे आहे आज पदरपासून तुम्हा ते जैसी केलीच प्रेरणा तैसेच मी बदलो जाणा. हे स्वामी गजानना तुझे चरित्र लिहिता की. शेगावचे मठात काही होते कागदपत्र ते रतनसाने मजप्रत आणून यात दाखविले. त्यांच्या आधारे ग्रंथ लिहिला. कल्पनेचा ना उपयोग केला म्हणून अधिक न्यून आला मी नाही कारण. झाले असल्या अधिक न्यून त्याची क्षमा गजानन करो सरदामज लागून. हीच आहे विनंती. शके 1861 प्रमाथ नाम संवत्सरात चैत्रमासी शुद्धात वर्ष प्रतिपदेला हा ग्रंथ कळसा गेला. श्रीगाव नामे ग्रामी भला तो गजाननांनी पूर्ण केला. प्रथम प्रहरी बुधवारी स्वस्ति श्रीदास गणू विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ. नौका हो भाविकांप्रत भव सिंधू तरावया. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 21ोऽध्याय समाप्त. पुंडलीक वरदा हरिविठ्ठल सीताकांत स्मरण. जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. समाप्तः. श्री शंकर प्रसन्न हभप संत कवी श्री दासगणू महाराज कृत श्री गजानन विजय ग्रंथ समाप्त.